झालं येड गावाला केलं या निसळू की पळू अरे आता कुठं पळू गावात झुले या गावरान तू ही तू काली है तू ही शेरा वाली तू ही सरस्वती माँ तू ही बीड़ा वाली दे दे तू दर्शन माँ हम तेरे द्वार पे आए हैं दे दे तू दर्शन माँ हम तुझसे आस लगाए हैं अरे काय तुळशीची पूजा करू राहिली तू बोलली फोन केला ट्रॅक्टर घेऊन आलो लगेच ते काय ट्रॅक्टर आणला अरे माझ्या नशिबा ते घरी बोकड्या बुंगड होतं म्हणून डॉक्टर सांगितला आणि ट्रॅक्टर कशाला आणला आता काय नाही बोकांडी तरी मला पोरा म्हणलेच मम्मी ह्यो नवरा तुला कुठं भेटला एवढा हिरो अरे देवा 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 वाईटा गेला बाई एवढा कुठं येडापणा असतो का तर मी काय म्हणतो ते जाऊ दे आता हा नवीन पिक्चर लागलाय कोणचा पुष्पा हा पुष्पा माझ्या नावाचा पिक्चर कोणी काढला त्याचं नाव सांग मला त्याच्या लाटाच्या बुकीच आउट करते त्याला मी आता तुझ्याच भावानी काढलाय तो माझ्या भावानी ना ना ऐका आता त्या सोडून मागचं बरं का आपण जाऊ पिक्चरला आता मागचं काहीच काढायचं नाही काही आता आता आपण पिक्चरला ठरलं बायकोचं भाऊ बायकोचा भाऊ आणि अंड्यापेक्षा मऊ चला मग मी ते जाऊन येतो तो ट्रॅक्टर घेऊन येतो हा हा जा डॉक्टर घेऊन ये. हा हा डॉक्टर घेऊन ये. नाना कभी झुकता नहीं अभी नाना की नानी कभी मोगरी से रुकती नहीं बाबो श्रीवल्ली करून दांडक्यानी वल्ली नको कोणती काय भरची तुमच्याली कोणती काय भरची काय करायचं काय नाही काय भरची तुमच्याली कोणती भरची बरं आपल्याकडे काय भरायचं म्हणजे आपण एक्सपर्ट ऐकून घे ना आणि तू मग 1 मिनिट ऐकून घे तू ऐकतो तुम्ही कोणती गारवांची जर्सी गारवान काही करू शकतो मी काही करू शकतो एक्सपर्ट आपल्या कोणी गावात नाही एक्सपर्ट मी एक्सपर्ट तू ऐकतो म्हणजे कामगार माणूस आहे मी आणि विशेष म्हणजे बर का एवढं सोपं काम नाही अरे येड्या भोकाच्या थांब ना काय बोलतो ऐक ना अरे माझं आहे ना बोकड बुळगुंड ती म्हणते काय भरायची तू नाना म्हणतो काय भरायची तू त्याच्या काय नादी लागत होतं येड्या भोकाच्या बोकड बुळगुंड आहे बघ नाही सोपं काम नाही आपण जनावरांसारखा जनावरचा डॉक्टर जनावरांसारखाच राहतो पोळ्याच्या लांगोळ करतो आपण नाच नाही करायचो कोणी नाच सोळा सोपं काम नाही तो नाना तू सकाळी चहा प्यायला फोकाटचा माहितीये का काय झालं तो बोकडाला म्हणजे काय होतं मागून बुळगुंड आहे आपलं तुम्ही काय नाण्या काय नाही तुला मी सांगतो हा बोकड म्हणजे तू लाख मोलाचा बोकड हा अरे आताच्या पुरी सडा टाकती नाही तुला दिवाळी दसरा लय पैसे कमवतील सडा एवढं टाकत हे वरून घाड्यानं मागून सडा वरून घाड्यानं मागून सडा तो बघत याला वरून घाड्या लोटायचा का हा सडा टाकणार दिवाळी दसऱ्याला मकर महामार्गापेक्षा जास्त पैसे कमायशील तू तो नानाच्या कुठे नादी लागत तू नाना कुठे येड्या भाकाचा तू मग फायदा म्हणजे लय फायदा लाख मोलाचा बोकड ठेवाला पैसे म्हणजे तू अशी दुसऱ्याला घेऊन काय बोलतो अशी थप्पीचे थप्पी बोकड काय साधा का तो एवढा सडा टाकतो म्हणजे बाया कटाळतीन एवढा साडा टाकला तो बोकड्याला बिगर वाटणाचा साडा टाकतो बोकड तो आला इतक्या दिवसात माझ्या ध्यानात कसं काय नाही तो आलं ध्यानात नाही आलं ते नानांना मला सांगितलं नाही माझ्याकडे इकडे चक्कर झाला ग माझ्या देण्यात नाही बाबा तू जवळचा एवढा ना डॉक्टर बोलो. आणि माझ्या देण्यात नाही आलं बरं ठीक आहे आता तू आलाय आता याला मी लेकराला जीव लावलाय बाबा आता काय करायचं सांग ते आता आहे ना त्याला आहे ना थोडं ते गोळी देतो गोळी अशी देतो हा. फक्त दिवाळी दसऱ्याला तो नुसता साडाच टाकीन अशी गोळी देतो अशी गोळी साडा देतो का? बंद आता काही दिवस बंद राहील हा, हा. दिवाळी दसऱ्याला हा असा साडा तू कोणच्या दारात गेली का हा काय
बोकड उभा केला का अंगला का निसता साडा. हाय का मला पाहिजे बरं का? लोक तुला फोन करतील, फोन घे तू फोन. ते नानाच्या नादी नको लागू. येड्या भावकाचा नाना बिगर अंडरपॅन्टीचा हिंडतो तो गावाला अरे. सकाळी. हा बिगर अंडरपॅन्टीचा. मग अरे त्याला 20 वर्षापूर्वी अंडरपॅन्ट घेतल्या होत्या ना 2. हा का आमच्या बस्त्यातच घेतल्या होत्या. बसत्या का पण अजूनपर्यंत ते व्यवस्थित बसत्या का? आता हाय क्वालिटीच्या घेतल्या होत्या म्हणल्यावर मग गेले असते ना एवढे दिवस. हा मग तो मला असं वाटतं वाढत्या अंगाच्या घेतल्या होतं काय नाही. अरे तरी त्याला मी म्हणते तू नाही पण ती मच्छरदाणी झाली आता 20 वर्ष म्हणजे सोबत काय त्या लोखंडाच्या का काय 20 वर्ष अंडरपॅन्ट वापरायला आता तू. हे बघ हा? त्यो तो माझ्याकडे महिन्यातून एकदा हा. त्याच्या आता 100 बायका. आता मी का बघू त्याच्या अगं बायका अंडर नाही. का फुटली. तू त्याला दोपटेचं काम करीत नाही तू अशी लय मारलं त्याला बाबा चमकी त्याने. जाय चांगला लय जरा, मारलं. दबकी जाय जरा. हे बघ त्याच्यासाठी ना 1000 रुपयाची मोगरी घेतली. बाबा. माय मोगरी तुटली तर तो काय नाही सुधारला. आणि त्यानं जुनं खायला असन त्याचे अंग काय नाही बरं असन मग मी आता काय करणार आहे बघ बघ माझ्या माझ्या बापाने- मोगरीला कुठं दाद देते तू मोगरी काय काम करणार त्याच्या पुढं थांब, थांब. पहिल वाली तू थांब, थांब. तू आता- बोकड वाय नाही ते काय अंडरपॅन्ट मागत का काय अरे नाही बोकाड ना मी त्याला 10,000ची पेंट घातलेली आहे. दहा पण या मूर्द्याला आहे ना पण नानी- आता 20 वर्षात 2 अंडरपॅन्ट याला घेतलेले आहे आता अजून माझा बाप चांगला आहे. हा. माझा बाप मग एक काम कर तू जाणार आहे. आता. आता त्याचे आहे ना आज त्या लवकर बोलून नाही, घेते माझा आणि त्याच्या आहे. अंडरपॅन्ट हिसकून घेते बाबा. नाही, लय नाही. वैताग आणलाय त्याने. अगं ती बिगर अंडरपॅन्टची हिंडे तर गावात त्यानं फार लाच सोडून दिली त्याच्या कुठं नादी लागत तू एक काम कर आता तू आहे ना त्याला एक काम कर आता तू ना जागरण गोंधळ काहीतरी घाल थोडं आया राहते ना हा. त्याला एक आंगड कमी घे हा. पण अंडरपॅन्टी जागा एक घे काम करू आपण हे वळू नाही बिगर कामाचा वळू झालेला आहे आता त्या सध्यात आणि माझ्यात हा बी तिसरा गावाच्या बाहेर दिवर काढून द्या इच्छा नाही 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 त्यानं तडे पार करू आपण तिची हा. नको काळजी करू तू काय आपण म्हणजे आता मी त्यांच्या माझ्या कामात नाही प्रश्न- राहिला. ऐक तो असा माझ्या कामात नाही राहिला तसा माझ्या कामात नाही राहिला तो तिसरा वळू ती सोडून त्यांच्यात आणि वळू का बाबा तुम्हाला जावाचा माणूस अगं आहे. यांच्या काय ते येणे बरं गावाला वाईटा का आणलाय यांच्या काय नादी लागत ते त्यालाय ना आलं का भाकरीच्या नादी लागून यांनी गेलाय ना धप कुटीत राह तू आता मी तर लय वैतागले बाबा त्याला वैतागले? मारू आहे बघ माय खवाटे ना काय सांगू बारीक झाले तर मारू मी सलाईन घ्यायला गेलते पण डॉक्टर म्हणला नाही. हं. ते मात्र त्यालाय ना ते बरोबर देऊ तुम्ही हा लाव त्याला इंजेक्शन दे चांगलं जप रे बाबा चांगलं म्हणजे लय मोठं रे देतो. बाबा, त्याला लय- मोठं देतो. म्हणजे हे पाय केवढं इंजेक्शन केलंय तू पाय रडू नको तू काळजी करू नको तुला पैसे द्यायचे म्हणून रडायला लागले काही नको आता तू. नाही नाही थांब तू थांब अगं थांब ते केल्यावर होणार आहे रडू नको तुला पैसे द्यायचे तुझ्यावर आलं म्हणून तू रडायला लागली काही नको तू माय पैसे दे आता ते इंजेक्शन पैसे दे बरं तो किती हजार बोकड्या बाबा माझा लेकरू रे बोकाड नको म्हणू याला माझा केवढ्याचा पती आहे? पतिया केवढ्याच आहे हातात या पत्याचा तू नको लाखाचा असं अरे नको कॉल करू नको रे देवा. नाही ना. नको. आणि मग माझ्या हिशोबात लाखाचं दाखल मग तुम्हाला 1000 रुपये दे इंजेक्शन पाहिला अरे ते नाना कोण घे ना बाबा त्याचं बिन तर ते बिगर अंडरपॅन्टी देईन त्या सकाळी फोकाटचा चहा त्याने प्यायला. जर चालतो तुला- हो त्या तू नानाकडे आता मी पैसे चालतो. माग नाही दिले ना तर मग उद्या बघेन मी त्याच्याकडे काय तुम्हाला मी सांगतो जरा हे पैसे भेटले नाही तुम्ही उगाच आता ते नानाचं सांगतो त्याचं फुकटचा चहा पिते माझ्याकडून सकाळी दररोज सकाळी चहा पिते माझ्याकडून जर मला जर पैसे भेटले नाही ना ते तू पाप्या तू म्हणते मा पाप्या लाख मॉलाच आहे ना तो लाख मॉलाचा पाप्या कधी निम्या रात्री उचलून घेऊन जाईन मी आपण लय डेंजर क्रॉसिंगच्या बाबतीत तुला माहिती आहे ना क्रॉस कोणी आपल्याला लागत नाही त्याच्यामुळे तू सुद्धा सांगत तुला सुद्धा पप्या अरे हे पैसे मागतोय अरे तुझ्या जीवापेक्षा काय पैसे लय महत्वाचे आहेत का काय पैसे 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 पैसेच नुसतं पैसेच मागत आहे येड्यावानी हा सांगतो एकच शब्द सांगतो पुन्हा सांगणार नाही 5 दिवशी होतं सांगितलंय पुन्हा जमणार नाही अजिबात नाही पैसे आपल्याला पाहिजे आपण डेंजर माणूस क्रॉसिंगच्या बाबतीत आपला पुन्हा क्रॉस करेल जाता जाता शेवट जनावर परत मागाय काय राहिलं बाई हे? आणि हा एक सांगायचं राहूनच गेलं बोलायचं ना आता तुला लाख मला सल्ला दिला पण एक थोडासा सल्ला राहिला हा, सांग. क्लिअर कर हा. त्याला आहे ना डायपर वापर हा कारण ते आपण काय मग तुला सांगितलं का साडा हा हा डोळे असेल साडीचे ते पैसे भेटतील त्याच्यामुळे तो परत डायपर येऊन वापरले जाईल त्याला बर चालेल चालेल हा पैसे घेतल्यावर गेलं बाई एकदाच काय म्हणलं कडे ती डायफर का वायफट गेलं बाई एकदाच वायफट सल्ला देऊन एक घेतो तंबाखू एक देतो तुना एक घेतो तंबाखू एक देतो
मळू आज सावळ्या गावात घुसले या गावरान वळू गावात घुसले या गावरान वळू गावात घुसले या गावरान वळू वळू गावात घुसले या गावरान वळू अरे आता कुठं पळू